आहे ऑलमोस्ट कॅम्पिंग साईट. संध्याकाळ झाली आहे. माझा पण टेंट इथेच कुठेतरी आपण लावू. आणि अजून एक कॅम्पिंग साईट आहे, त्याच्यासाठी बोटीनी तिकडे जावं लागतं. एक मिनटं झूम करतो तुम्हाला. ही जी आहे ना, इकडे पण टेंट लागतात, पण त्यासाठी तुम्हाला या बोटीने तिकडे जावं लागेल. बघू आता हे भाऊ कसे चाललेत त्या साईडला बोटीने. भाऊ खोल आहे का रे इथे? थोडं पोहोच जायला लागेल. डीप आहे ना. सनसेट तुम्ही पाहिलं आहे इकडचं मगाशी. पण या साईडला पण कॅम्पिंगचे साईट आहेत. चल जरा आपण बघूया. काय भाऊ तुझं नाव? हेमंत. तर हेमंत आपल्याला तिकडे घेऊन चाललाय. त्यांची दुसरी साईट आहे. अरे वा, ही पण कॅम्पिंग साईट सुपर्ब आहे. तुम्ही बघू शकता. अरे वा वा, जबरदस्त. सकाळी फोटोशूट करायला जरा मजा आहे. फोटोशूट छान होईल इकडे. जरा ओढा आहे रे ना, थोडा ओलसर आहे ना जागा. अशा प्रकारे आपला टेंट दिसतोय भाई. फुल एकदम झाकझुक. आमचे हे नवीन मित्र इकडे भेटले. ओय चंगो मंगो, इकडे चल. हाय बोल इसको, हाय बोल. हे सेकंड डे. हे आमचे आजचे नवीन मित्र निलेश भाऊ, हे पराग भाऊ. धुआ कोइन्सिडेंटली बने हमारे नए फ्रेंड. आमचे असेच झालेले मित्र. आमचा निलेश माने खूप चांगला. तर अशा प्रकारची रात्रीची शेकोटी. अशा प्रकारची आमची ही आजच्या रात्रीची बार्बेक्यू रेडी होते. गुड मॉर्निंग. क्लायमेट पण गार एकदम. आता टेम्परेचर 15 वगैरे आहे. चला जरा बाहेरचं वातावरण. गुड मॉर्निंग. जबरदस्त व्यू आहे यार. तर आपली पण पॅकिंग म्हणजे स्लीपिंग बॅगची पॅकिंग झाली आहे. इकडे पराग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रात्री भरपूर स्टार गेजिंग केले परागने इकडे. हा ओरियन, हे 4 आणि मध्ये 3. तरी मला हा भेटला गुट्टू. त्याचं नाव मी गुट्टू ठेवलंय. तर ही आपली रात्रीची कॅम्प साईट. तर थोडी म्हणजे जाताना आपल्याला जास्त काय अवघड नाही जाणार. पॅकिंग करून घेतलेली नेहमी बरी. पाणी. स्लीपिंग बॅग पण पॅक केलेली आपण. बाकी सगळं व्यवस्थित. इकडे पराग भाऊ
मस्त कायाकिंगची मजा घेत आहेत. तर चंद्रभाऊ इकडे काय कोणाला मला 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 तुला डुक डुक करू इथे जागेवरती डीप असेल हा थेट पोहोच जायचं. थेट नाही एवढा तर नाही पोहू शकणार भाऊ मी. इकडे बघा झालं ना भाई. हे ना काय घेऊ 1 मिनिट व्हिडिओ असते. काढली अरे वा. बघू होप सो. सॉलिड मध्ये येते खूप वर्षानंतर. मस्त आम्ही स्विमिंग चालू केलेली आणि पराग भाऊ एक छान अशी डायव्ह. तर अशा प्रकारे एंडिंग करायला घेतलंय टेंट. द टेंट पॅकिंग वगैरे करून खाल्ड. हे सगळे रात्रीचे किडे आहेत भाई वरती. रे पराग भाऊ मला विचारतोय काय करतो. म्हटलं गोप्रो चालू. येल्लो स्पायडर बघायला नाही मिळत. येल्लो स्पायडर अरे बाबा तुझ्या घरी. मी आता स्पायडरमॅन हूं. हा झटकून घ्या. ते झटकून घ्या म्हणजे किडे मोकडे जे पण आहेत ते सगळे निघून जाते. हा तेवढा दाबून दे. हा इथे मारायचं 4 घंटे बाद झालं. निलेश भाऊनी तर काय केलं माहितीये का? निलेश भाऊनी काहीच नाही होत भाई. काहीच नाही होत काहीच. केसा विसांची लक्ष नका देऊ केसांकडे माझ्या. ऑलरेडी स्मार्टच आहे. रात्रीच्या कॅम्पिंग नंतर आता निघण्याची वेळ झालेली आहे. हे सगळे आमचे मित्र मंडळी. हे आमचे चंदू भाऊ, हे निलेश भाऊ आणि हा पराग शूज. इकडे आपली बोट. आता या बोटीत आपण बसून मस्त तिकडे कॅम्प साईट बोटीत बसतो मस्त.
इट्स टाइम टू से गुड बाय फॉर आवर कॅम्प साईट. आता निघतो आम्ही इकडनं. सोबत आमचे नीलू भाऊ, चंदू भाऊ कुठे गेले? अरे आहे. आणि हा मस्त आमचा हिरो, सिंघम. ओ हैया. हो काटे सर. ही आहे कालची आमची दुसरी कॅम्पिंग साईट. कॅम्पिंग साईट झाली. आता निघालोय परत आमच्या बाईक्स वगैरे कलेक्ट करायला. आणि ही आमची सगळी ट्रेकिंगची टीम. मित्रांनो, आता निघायची वेळ झाली आहे इकडनं. माझ्यासोबत बसलेले आहेत माझे मित्र पराग भाई. हॅलो. आणि आता आपण निघालो तिकडनं. कॅम्प साईट वगैरे सगळं झालं आहे. ऑलमोस्ट घरच्या रस्त्याला लागलो. सगळं मस्त गाणी वगैरे ऐकत. चला भेटूया पुढे हायवेला. निलेश भाऊची गाडी झाली आहे इकडे, ब्रेकडाऊन झाली आहे. आता ती गाडी माझ्या बाईकला मागे रोपने टाय करून घेऊन चाललो आता पुढे. गॅरेजवाला वगैरे बघून काहीतरी. तर भाई अशा प्रकारचा काही जुगाड केला आम्ही रोपने बांधून इकडे मागे. ते शास्त्र असतं, शास्त्र. निघालो आम्ही भंडारदरामधनं. निलेश आणि पराग हे दोघं तिकडेच थांबले. आणि तिकडनं ते पुढे त्यांची जर्नी स्टार्ट करतील. आणि मी परत आपल्या माघारी घरी. त्या रस्त्यामध्ये परत काय दिसलं तर मी नक्कीच दाखवीन. तर बघूया. चला उटीमध्ये भेटून नाश्ता करायला थांबणार आहोत. नाश्ता म्हणजे जेवणच होईल. लंच ही भाजी. जेवणाचं मजा तर चमच्यात नव्हे तर हातातच आहे. हाताने जेवलं पाहिजे. तुम्ही पण जेवण ठीक आहे, चांगलं आहे. खूप गरम आहे. एव्हरीथिंग इज गोईंग सो फार सो गुड. तर आता जेवण तर झालं आहे. जेवण एवढं खास पण नव्हतं, पण ठीक होतं, चांगलं होतं. आता निघतो परत माघारी घरी नेण्यासाठी. जेवण झालं आहे. घाटात वगैरे भेटू काय चांगले शॉट्स वगैरे. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.